नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा पेपर आपला 22 तारखेला झालेला आहे। पेपर आपल्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे गेलेला आहे। अशाच प्रकारे आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि नवोदयचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुमच्या गरजू मित्रांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। आणि आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात केली आहे। तो टॉपिक म्हणजे आपला चौथी स्कॉलरशिप। नव्याने स्कॉलरशिपला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही खूप मोठी संधी आहे। या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणे आणि यशस्वी होणे, तसेच आपल्याला या जर परीक्षेमध्ये पात्र झाले तर आपल्याला स्कॉलरशिप सुद्धा मिळते। या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला स्कॉलरशिपमध्ये पात्र होणे खूप गरजेचं आहे। चौथी स्कॉलरशिपची परीक्षा एप्रिल महिन्यात आहे आणि आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। म्हणजेच आपण प्रत्येक अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक हा खूप विचारपूर्वक आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला सोडवून दिला जाणार आहे। आणि यानंतर आपण काय करणार आहोत, पूर्ण टॉपिक झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव करणार आहोत। कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात याचा सुद्धा सराव तुम्हाला होऊन जाणार आहे। तर आज आपण मराठी व्याकरणापासून सुरुवात करणार आहोत। मराठी व्याकरण तुम्हाला जेवढे गणित आणि बुद्धिमत्ता महत्त्वाचं असतं त्यापेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणजे मराठी व्याकरण असतं। सोपं असतं पण समजायला कठीण असतं, त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे। आज सुरुवातीला आपण फक्त सुरुवात व्याकरणापासून करणार आहोत आणि कार्यात्मक व्याकरणाची सुरुवात होणार आहे। या घटकामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला कोणता घटक समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता। तर चला करूया सुरुवात। जर तुम्ही डेली माझ्यासोबत राहिलात, डेली तुम्ही मला जर सहकार्य केलं किंवा तुम्ही जर डेली व्यवस्थितरित्या आपले व्हिडिओ पाहिले आणि तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आपण लवकरात लवकर हा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम कव्हर करून आपण प्रश्नपत्रिकेला हात घालणार आहोत। डेली आपण प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवणार आहोत। तर चला करूया आज सुरुवात। कार्यात्मक व्याकरण, मराठी व्याकरणामधला महत्त्वाचा भाग म्हणजेच कार्यात्मक व्याकरण हा चौथी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचा टॉपिक आणि प्रथम सुरू केलेला टॉपिक आहे। यानंतरचे डेली व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत ते तुम्ही नक्की बघा। तर चला बघा, कार्यात्मक व्याकरणमध्ये काय काय येतं। तर कार्यात्मक व्याकरणमध्ये काय काय येतं, शब्दांच्या जाती। आता शब्दांच्या जाती किती प्रकारच्या असतात, 8 प्रकारच्या असतात। परंतु आपल्याला चौथी स्कॉलरशिपसाठी फक्त 4च शब्दाच्या जाती पाहायच्या आहेत आणि त्यासुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत। जे विद्यार्थी पहिलीपासून मंथन ATS किंवा ITS IBMS अशा परीक्षेला बसलेले असतात त्यांना शब्दाच्या जाती म्हणजे काय हे सुद्धा माहिती असते। परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा काही त्यांना माहीत नसतं आणि प्रथमच स्कॉलरशिपला बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नाही काही समजलं तरी ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका। जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्याचं सविस्तर असं उत्तर दिलं जाईल। तर बघा, शब्दाच्या जाती आपल्याकडे 8 आहेत, परंतु आपल्याला फक्त किती पाहायचे आहेत, 4च पाहायचे आहेत। 4 का पाहायचे आहेत, कारण की आपल्याला चौथी आणि 5वी स्कॉलरशिपसाठी फक्त 4च शब्दाच्या जाती महत्त्वाच्या आहेत। आणि दुसरं सांगायचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नवोदयची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहे। आणि दुसरी 5वीला नवोदय परीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्याचा आतापासून तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नवोदयमध्ये नक्की यशस्वी होसाल। आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ नवोदयचे अपलोड केले आहेत। नवोदयचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, कोणती पुस्तके वापरायची यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला गेलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा। तर बघा, शब्दाच्या जातीमध्ये आपल्याला 4 जाती पाहायच्या आहेत। कोणकोणत्या आहेत तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। बघा, शब्दाच्या जाती किती आहेत, 4 आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। मी काय सांगितलं तुम्हाला की आपल्याकडे शब्दाच्या जाती किती आहेत, 8 आहेत, परंतु आपल्याला पाहायचे किती आहेत, 4 आहेत। मग या 4 वरतीच आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। आता ह्या 4 जाती आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला अडचण येणार नाही। आता बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 जाती पाहिजेत। आता प्रथम कुठली जात आहे तर नाम आहे। आता मी नोट्स काढलेले आहेत, कारण की चौथी स्कॉलरशिपसाठी बाजारामध्ये सध्या नवीन पुस्तकं उपलब्ध झालेले आहेत, परंतु सध्या काय काय कोणकोणते टॉपिक आहेत ते तुम्हाला समजावेत म्हणून मी माझ्या नोट्सद्वारे तुम्हाला शिकवले जाणार आहे। तर बघा, नाम। आता नामची व्याख्या ही तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे। तुम्हाला नामावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातो, परंतु आजकाल परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे स्वरूप बदललेले आहे। तुम्हाला व्याख्येवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला व्याख्या पाठ करणे खूप गरजेचं आहे। तुम्हाला जर व्याख्या समजली तर तुम्हाला नाम म्हणजे काय हे नक्की समजणार आहे आणि नाम ओळखता येणार आहे। तर बघा, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा
कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात? नाम म्हणतात. लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित व्याख्या समजून घ्यायची आहे. काय? प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या. आता प्रत्यक्षात काय असणार आहे किंवा कल्पनेने जाणलेल्या, आपल्या एखाद्या मुलाचं मुलीचं नाव जर म्हटलं तर त्याला आपण काय म्हणतो? नाव म्हणतो. कोणतं नाव म्हणतो? तर रुपाली झालं, रमेश झालं, समीर झालं, अशा प्रकारची जी नावे असतात त्यांना आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कोणतेही असू द्या, तुम्ही फळांना असू द्या, फुलांना असू द्या, पक्ष्यांना असू द्या, जे आपल्या ज्या परिसरात आहेत, नावे आहेत, त्यांना आपण सर्वांना काय म्हणायचं आहे? नाम म्हणायचं. तर साधी सोपी व्याख्या जर म्हणायची म्हटलं तर कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूच्या नावाला काय म्हणतात? नाम म्हणतात. आता बघा, सजीव आणि वस्तू, मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं? सजीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजे मुलांची नावे सांगितली, फळांची, फुलांची नावे सांगितली, परंतु निर्जीव घटकाला सुद्धा काय करतात आपण? नाम असे म्हणतो. जे निर्जीव घटकांना नाम आहेत त्यांना आपण काय म्हणतो? उदाहरणार्थ बघा, निर्जीव घटक काय आहेत? भांडे आहेत किंवा पातेले, आपण कसं म्हणतो? ताट, तांब्या, हे जे नावं आहेत त्यांना सुद्धा आपण निर्जीव घटकांना काय म्हणतो? आपण नाम असे म्हणतो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य वस्तूंच्या नावाला आपण काय म्हणतो? आता दृश्य, अदृश्य म्हणजे काय? वारा काय झालं? दिसत तो का? वारा दिसतो का? नाही दिसत. त्यामुळे त्याला काय म्हणतो? आपण नाम म्हणतो. म्हणजे अदृश्य सुद्धा घटकांना आपण नाम असे म्हणतो. त्यानंतर बघा, नामांचे विविध प्रकार आहेत आणि प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे प्रकार म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तूला किंवा घटकांना आपण नाम म्हणतो हे तर आपण पाहायचं आहे. आता बघा, फुलांची नावे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे मी? फुलांची नावे. भरपूर फुले आहेत आपल्यात, परंतु मी 2-2च फुले किंवा फळे घेतले आहेत. म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला फक्त 2-2 दिले आहेत. तुम्ही यानंतरची नावे शोधून आणि त्याचे नोट्स तयार करायचे आहेत. म्हणजे तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्यायचे आहेत. फुलांची नावे. आता फुलांची नावे कुठले कुठले आहेत? गुलाब, मोगरा, चाफा, या सर्व घटकांचा म्हणजे तुम्हाला काय करायचं? अभ्यास करायचा आहे. गुलाब, मी फक्त तुम्हाला 2 नावे दिलेत का? ते तुम्हाला समजावी म्हणून, परंतु परिसरामध्ये जे भरपूर प्रकारची नावे आहेत ना, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता परिसरामध्ये जर म्हणलं तर फुलांची नावे काय काय आहेत? चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. आता बघा, कुठलं पण बघा, गुलाब असू द्या किंवा मोगरा असू द्या, हे काय आहेत? आपण त्यांना फुलांना नावे दिलेली आहेत की बाबा हे गुलाबाचं फूल आहे, हे मोगऱ्याचं फूल आहे, हे जास्वंदीचं फूल आहे. हे जे परिसरामध्ये तुमच्या आसपास जे झाडे लावले, तुमच्या घराभोवती झाडे आहेत किंवा बाहेर परिसरामध्ये जे झाडे आहेत त्यांना तुम्ही नावे दिलेले आहेत की हे ते ओळखण्यासाठी किंवा समजण्यासाठी की ते कशाचं झाड आहे, यासाठी तुम्ही काय केलेले आहेत? नावे दिलेली आहेत. म्हणजेच हे काय झाले? फुलांची नावे झाले. त्यानंतर बघा, आता फळांची नावे. जसे फुलांची असते तसे फळांची सुद्धा आहेत. फळांची नावे कोणकोणती आहेत? बघा, आंबा, चिकू. आता मी इथे 2 दिलेत, परंतु भरपूर नावे आहेत. पेरू आहे, अननस आहे, कलिंगड आहे, पपई आहे, आंबा आहे, सफरचंद आहे. अशा प्रकारची जी फळे आहेत ना, त्यांना काय म्हणतो आपण? फळांची नावे. म्हणजे फळांची नावे, ते फळ आहेत, मग ते फळ कोणतं आहे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागले? त्याला नाव द्यावं लागलं. नाव म्हणजेच काय आहे? तर नाम आहे. त्यानंतर बघा, पक्ष्यांची नावे. पक्ष्यांची नावे. कावळा, चिमणी. आता कावळा, चिमणी हे काय करतं? कावळा काय करतो? काळा आहे, काव काव करतो, मन ओरडतो. चिमणी चिवचिव करते. तसंच काय आहे? पोपट, कबूतर, कोंबडा, मोर, अशी प्रत्येक पक्ष्यांची नावे आहेत परिसरामध्ये. त्यांना प्रत्येकानं आपण ओळखण्यासाठी काय काय केलेले आहे? नावे दिलेली आहेत. प्राण्यांची नावे. आता वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, जिराफ, गाढव, घोडा, अशी जी नावे आहेत ती काय झाली? प्राण्यांची नावे झाली आहेत. आता पाळीव प्राणी. पाळीव प्राणी कोणते आहेत? गाय, बैल, म्हैस, ही काय झाली? परत शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, हे काय झाले? पाळीव प्राणी झाले. म्हणजे तुम्हाला या घटकावरून काय करणार आहेत? पाळीव प्राण्यांची नावे, जंगली प्राण्यांची नावे, या सुद्धा घटकांचा तुम्हाला चांगला अभ्यास होणार आहे. त्यानंतर नद्यांची नावे. आता गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा, सिंधू, गोदावरी, ही जी काय आहेत नद्यांची नावे आहेत. मग त्या नद्या कुठल्या आहेत ते आपण काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. म्हणजे नद्यांना नावे दिली आहेत. कोणती नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते हे तुम्हाला परत पुढे जनरल नॉलेजसाठी प्रश्न येणारच आहेत. त्यानंतर पर्वतांची नावे. हिमालय, सह्याद्री. आता पर्वताची नावे पर्वत काय आपल्या महाराष्ट्रातील पर्वत, भारतातील पर्वत, यांना काय आपण काय नाव दिले? हिमालय आहे, सह्याद्री आहे, सातपुडा पर्वत आहे, आरवली पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे. ही काय झाली? पर्वतांची नावे झालीत. वस्तूंची नावे. पुस्तक, वही.
आता पुस्तक वही इथं काय झालं बघा, निर्जीव वस्तू आल्या. पेन, घड्याळ, दिवा, टेबल हे काय झाले, निर्जीव वस्तू आले. त्यांना आपण काय दिलेत, नावे दिलेली आहेत. म्हणजे काय केले, दृश्य अदृश्य सुद्धा वस्तूंना आपण काय केलेत, नावे दिलेली आहेत. सजीव निर्जीवला इथे ह्या वाक्याचा वापर होतो बघा. मुलांची नावे अजय, दीपक. आता तुमचे मित्र कंपनी असतील त्यांना अजय, दीपक, विजय, संदीप, आमिर, सुनील, काय पण म्हणा, रमेश, हे जर काय मुलांची नावे झालीत. मुलींची नावे पण बघा, सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, म्हणजे कोमल, अशा प्रकारची जी मुलींची सुद्धा नावे झाली. त्या देशांची नावे, आता आपण कुठल्या देशात राहतो, भारत देशात राहतो. मग श्रीलंका आहे, भारत आहे, कॅनडा आहे, चीन आहे, अमेरिका आहे, हे सर्व काय झाले, देश आहेत. मग देशांना आपण काय केले आहेत, नावे दिलेली आहेत. धान्यांची नावे गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, मग हे पण काय झाले, धान्यांची नावे झाली. हे तर तुम्हाला सोपं समजणार. आता या सर्व घटकावरून तुम्हाला ह्याची तर माहिती झाली असणार की नावे कोणकोणते आहेत. गुणांची नावे, सुंदरता, स्वच्छता. आता स्वच्छता, गुण कसं ओळखायचं आपण, दयाळूपणा, तो काय, तो दयाळू आहे, तो राक्षस आहे, तो देवदूत आहे, तो परीस आहे, असे जर आपण काय करतो, गुणांची नावे देतो. आता काय आहे हे, त्यानंतर कशाचे नावे आहेत, राज्यांची नावे आहेत बघा. राज्याची महाराष्ट्र, गुजरात, आपण कोणत्या राज्यात राहतो, महाराष्ट्र. मग दुसरे कुठले राज्य आहेत, कर्नाटक आहे, गोवा आहे, मध्य प्रदेश आहे, दिल्ली आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे. हे काय झाले, राज्यांची नावे झालीत. त्यानंतर महिन्यांची नावे, आषाढ, चैत्र हे झाले मराठी महिने. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे झाले इंग्रजी महिने. म्हणजे ह्यांना प्रत्येकानं आपण काय केलेले आहेत, नावे दिलेली आहेत. म्हणून हे सर्व काय झाले, नावे झाले. तर तुम्हाला ह्या घटकातील शब्दाच्या जातीमधील नाम हा घटक समजला असेल तर उदाहरणामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण ह्या नाम या घटकावरती थोडे उदाहरण पाहूया. म्हणजे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे नाम ह्या घटकाचा अभ्यास होईल. बघा आता, तो झाड लावतो, तो झाड लावतो. मग आता यातील नाम कोणतं आहे रे, तर झाड आहे. झाड एक आहे, नाम आहे. आरोही, फळा पहा. आता आरोही हे पण काय झालं, नाम झालं. आणि फळा हे काय झालं, फळासुद्धा नाम झालं आहे. फळा निर्जीव वस्तू आहे, परंतु आपण त्या वस्तूला आपण काय केलेलं आहे, नाव दिलेलं आहे. म्हणजेच फळा हे काय सुद्धा झालं, नाम आहे. म्हणजे आरोही आणि फळा हे दोन या वाक्यामध्ये नाम आलेले आहेत. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की वाक्यामध्ये किती नाम आले आहेत, कोणकोणते आहेत. परीक्षेमध्ये असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यानंतर बघा पुढचा, मला पुस्तक आवडते. आता मला पुस्तक आवडते, पुस्तक काय आहे, नाम आहे. मग काय आहे, पुस्तक हे काय आहे, नाम आहे. तर नदीला पूर आला. आता नदी हे नाव दिले आपण, आणि पूर सुद्धा नाव दिले. म्हणजे नदी आणि पूर हे दोन्ही सुद्धा काय आहेत, नाम आहेत. त्यानंतर पुढचं आहे अनुराग, गोष्ट ऐकतो. तर अनुराग सुद्धा नाव आहे आणि गोष्ट सुद्धा नाव आहे. म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय झाले, नाव आहेत. जर तुम्हाला हे वाक्य समजले असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की येस म्हणून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानंतरचा पुढचा भाग बघणार आहोत, सर्वनाम. सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता सर्वनाम ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत, खूप सोपी पद्धत आहे बघा. हे दिलेले जे सर्वनाम आहेत ना, ते सर्व तुम्ही फक्त पाठ करून ठेवायचे. तुम्हाला सर्वनामामध्ये काही अडचण येणार नाही. एवढे जे सर्वनाम आहेत ते तुम्ही नक्कीच 16 सर्वनाम असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 सर्वनाम आहेत बघा. तुम्हाला ते पाठच करून ठेवायचे आहेत हे सर्वनाम. या सर्वनाम जर तुम्ही पाठ केले ना, तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही सर्वनामामध्ये. कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ द्या परीक्षेमध्ये, तुम्हाला हे जर सर्वनाम पाठ असतील तर तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, आपण सर्वनाम म्हणतात. आता कोणकोणते आहेत सर्वनाम, मी आहे, आम्ही आहे, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः. हे सर्व काय घटक झाले, सर्वनाम झाले. हे सर्वनाम आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये येणार आहेत. आणि प्रत्येक वाक्यामध्ये आपण जे बोलतो ना, त्या वाक्यामध्ये आपल्याला हे सर्वनामाचा वापर होतो. त्यामुळे तुम्हाला हे पाठ करून ठेवायचे. आणि हे पाठ करून ठेवले ना, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सर्वनामावरती जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर काही अडचण येणार नाही. त्यानंतर आपण काय करू, सर्वनामाच्या उदाहरणं बघू. कारण की जर आपण जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव घेतला तर आपल्याला काय होणार आहे, नाम, सर्वनाम, विशेषण असू दे, क्रियापद असो, यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला काय होणार आहे, अडचण येणार नाही. तर काय आहे, ती हुशार आहे. आता यातील सर्वनाम कोणते, ती म्हणजे तिला उद्देशून सांगितलं आहे. इथं नाव दिले नाही, नामाऐवजी वापरले का. आता इथं जर मी सांगितलं कोमल हुशार आहे, पण जर तुम्हाला वाक्य जर म्हणायचं असेल ती हुशार आहे, म्हणजे तिला उद्देशून, म्हणजे तिच्या नामाऐवजी वापरल्या जाणारा वापरलाय शब्द आपण. तिचं नाम वापरलं का, कोमल नाव वापरलं का, नाही. तिच्या नामाऐवजी
ती हुशार आहे हा शब्द वापरला म्हणजे ती हे काय झालं सर्वनाम झालं. कोण आले, कोण आले, मी आता समजा रमेश आला, पण मी प्रश्न विचारू शकते कोण आलं, म्हणजे नाम विचारले का मी, नाही, म्हणजे नामाऐवजी शब्द वापरला कोण, म्हणजे कोण हे काय झालं सर्वनाम झाले. तुम्ही घरी या, तुम्ही घरी या, फोन करून किंवा कसं काय बोलताना तुम्ही घरी या, किंवा आता विजय घरी या, किंवा तुम्ही सर्वजण घरी या, म्हणजे मी तुम्ही हे काय झालं सर्वनाम वापरले. नामाऐवजी काय केलेलं आहे मी सर्वनाम वापरलेलं आहे, म्हणजे तुम्ही घरी या. मी शाळेत जाते, मी शाळेत जाते, मी हे काय आहे सर्वनाम आहे. तुम्हाला जे हे सर्वनाम आहेत ना सर्व, हे सर्वनाम जर पाठ केले ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा हे सर्वनाम सगळे ह्या उदाहरणात आहेत. आता बघा तू बाजारात जा, म्हणजे कोणतं आलं तू, तू हे काय झालं सर्वनाम झालं. त्या कोण आहेत, त्या आणि कोण हे दोन काय झाले सर्वनाम आलेत. बघा या वाक्यामध्ये त्या आणि कोण हे काय झाले दोन सर्वनाम आलेले आहेत. तुला काय हवे आहे, तुला काय हवे आहे, काय हे सर्वनाम आहे. सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. आता बघा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो, सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला मी सांगितलं होतं की हे सर्वनाम सगळे पाठ करा. मग ह्या सर्वनाम पाठ केले, पण यातलं कोणतं सर्वनाम या वाक्यामध्ये नाही. तर सर्वनाम कोणतं, तर नामाऐवजी वापरले म्हणजे सतीश, सतीश आज रात्री, म्हणजे सतीशला आपण काय म्हणू शकतो, तो आज रात्री, तो आज रात्री सर्वनाम सिनेमाला जाणार आहे. म्हणजे कोणता असणार सर्वनाम, तो असणार आहे. उत्तरामध्ये तुम्हाला तो हा शब्द येऊ शकतो आणि देतात उदाहरणामध्ये, त्यामुळे तो हा हे काय झालं सर्वनाम झालं. प्रियाला आज बक्षीस मिळाले, प्रियाला आज बक्षीस मिळाले. मग प्रिया ही काय आहे मुलगी आहे, मग तिला आज बक्षीस मिळाले, म्हणजे तिला हे काय झालं सर्वनाम झालं. जर वाक्यात नाम आले तर नामाऐवजी जे सर्वनाम वापरलं जातं त्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो, म्हणजे तिला. आम्ही आज गावाला जाणार आहे, आम्ही हे काय झालं सर्वनाम झालं. अशा प्रकारे बघा आपण सर्वनाम पाहिलं आहे. तुम्हाला जर यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा विशेषण. आता विशेषण म्हणजे काय, आपल्याला चारही टॉपिक आजच्या भागामध्ये संपवायचे आहेत, कारण की आपल्याला पुढच्या टॉपिक लवकर घेऊन यायचं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो. बघा नामाबद्दल आता तिथे काय केलं होतं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, आणि इथं काय आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात. तुम्ही व्याख्या पाठ केली तर तुम्हाला लवकरात लवकर समजणार आहे. आता विशेषणे कोणकोणते असतात, भव्य, उंच, हिरवी, नाजूक, देखणी, हसरी, बुटका, सावळा, गोरा, हुशार, सुंदर, अप्रतिम, बोलकी, विस्तीर्ण, मोठा, लहान. म्हणजे एखाद्याबद्दल जर माहिती सांगायची असेल तर तो कसा आहे कसा नाही, किंवा त्याचं गुण काय आहेत हे जर सांगण्याच्या शब्दाला काय म्हणतात विशेषण म्हणतात. हे तुम्हाला यावरून समजले असेल. आता कोणकोणते विशेषण आहेत, भव्य, उंच. मग आता विशेषण भरपूर प्रकारचे आहेत, तुम्ही जेवढे पाठ करताल तेवढे कमीच आहेत. त्यामुळे तुम्हाला असं ओळखता आली पाहिजेत की हे विशेषण आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी माहिती सांगते की बाबा आता हुशार मुलगी आहे, म्हणजे सोनाली हुशार मुलगी आहे. मग काय आहे हुशार हे काय झालं आपले विशेषण असणार आहे. हुशार हे काय असणार आहे विशेषण असणार आहे. म्हणजे काय होणार आहे की तिच्याबद्दल सोनालीबद्दल माहिती सांगितली की सोनाली ही काय आहे हुशार मुलगी आहे. परत विजय हा बुटका मुलगा आहे. आता विजय हा बुटका मुलगा आहे, बुटका हे काय झालं त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. विजय मुलगा आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण तो बुटका आहे म्हणून त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे, म्हणजे बुटका हे काय झालं विशेषण झालं. त्या अशाच प्रकारचे आपण काय करू उदाहरणं घेऊया. सोपं आहे विशेषण ओळखायला. भव्य इमारत, इमारत कशी आहे भव्य, म्हणजे आपण प्रश्न विचारायचा आहे ह्याला, इमारत कशी आहे भव्य आहे, म्हणजे भव्य काय झालं विशेषण झालं. उंच पर्वत, उंच पर्वत कसा आहे उंच आहे, म्हणजे काय झालं उंच सुद्धा हे काय झालं विशेषण झालेलं आहे. हुशार मुलगी, आता मुलगी कशी आहे रे हुशार आहे, म्हणजे हुशार काय आहे विशेषण आहे. मुलीबद्दल काय काय सांगितलेलं आहे माहिती सांगितलेली आहे. हुशार मुलगी आहे म्हणजे हुशार हे काय झालं हुशार काय झालं मुलगी आहे म्हणजे हुशार हे विशेषण झालं. हिरवी पाने, हिरवी पाने, हिरवी पाने, पाने कसे आहेत हिरवे आहेत, म्हणजे हिरवी हे काय झालं विशेषण झाले. विस्तीर्ण प्रदेश, विस्तीर्ण प्रदेश, विस्तीर्ण काय झालं हे विशेषण झालं. काळा कावळा, आता कावळ्याचा रंग तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काळा कावळा, परंतु कावळा कसा आहे काळा आहे, म्हणजे कावळ्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. कावळा काळा आहे म्हणजेच काळा हे काय झालं विशेषण झालं. बुटका रमेश, बुटका रमेश,
आता रमेश बुटका आहे, मग रमेशबद्दल माहिती सांगितली आहे की रमेश बुटका आहे, म्हणजे बुटका हे काय झालं, विशेषण झालं. गोंडस बालके, गोंडस बालके, बालके कसे आहेत रे, गोंडस आहेत, म्हणजे गोंडस हे काय झालं, विशेषण झालं. नकली दागिने, नकली दागिने, दागिने कसे आहेत, नकली आहेत, म्हणजे प्रत्येक शब्दाला जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला विशेषण समजणार आहे. नकली, नकली हे काय झाले, विशेषण झालं. उंच पायरी, पायरी कशी आहे, उंच आहे, म्हणजे उंच हे काय झालं, विशेषण झालं. अशा प्रकारे बघा विशेषणाचे वाक्य आहे. तुम्हाला उदाहरणं भरपूर देत आहे, 10 उदाहरणं तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर देत आहेत. तुम्ही अशाच प्रकारची उदाहरणं शोधायची आहेत मित्रांनो, कारण की तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव कराल तेवढा तुम्हाला अभ्यासामध्ये चांगलं सातत्य मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा आपण बघणार आहोत क्रियापद. आता साधं सोपं आणि क्रियापद ओळखण्याचा उद्देश म्हणजे वाक्य जर पूर्ण होत नसेल तर क्रियापदाला अर्थ राहत नाही. बघा आता इथं क्रियापद म्हणते काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. खूप सोपं आहे, कोणतंही तुम्ही वाक्य घ्या, क्रियापद असतेच त्यामध्ये. त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्या वाक्याला काय म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. ही वाक्य लक्षात ठेवायची आहे. क्रियापद ओळखणे खूप सोपं आहे. त्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण जो वाक्य करतं ना त्या वाक्याला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आता कोणकोणते असतात क्रियापदे, खातो, पितो, करतो, राहतो, जातो, येतो, धावली, आहे, गेलो, नाही, आहेत, मिळवले, पळाली, गेली, घेतली, म्हणजे वाक्याच्या शेवटी जे वाक्य शब्द येतो ना त्याला क्रियापद असे म्हणतात. आता आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद पाहिले, पण प्रत्येक कामामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये बघा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद येतं. हे वाक्य लक्षात ठेवा. काही काही वेळेस यामध्ये नाम येऊ शकत नाही, नामाऐवजी सर्वनाम येतं, परत विशेषण येतं, क्रियापद येतं. पण जास्तीत जास्त करून क्रियापद जर नसेल तर वाक्य आपलं पूर्ण होणार नाही. तुम्ही नाम, सर्वनाम, विशेषण जर एखाद्या वाक्यात टाकलं तर क्रियापद जर नसेल तर ते वाक्य पूर्ण होणार आहे का, नाही होणार. त्यामुळे क्रियापद असणे खूप गरजेचं आहे. आणि क्रियापद म्हणजे वाक्याचा शेवटचा जो भाग असतो त्याला क्रियापद म्हणतात. साधी सोपी पद्धत. आणि खातो, पितो, राहतो, जातो, येतो हे काय झालं, क्रियापद झालेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा कोणकोणते आहेत क्रियापद. उदाहरणं घेऊया आपण, कारण की उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत. तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये उदाहरणं घेणे खूप गरजेचं आहे आणि उदाहरणावरती सराव तुम्हाला करायचा आहे. सध्या नवीन पुस्तक बाजारात आलेले आहे, पण बाजारामध्ये नवीन पुस्तक उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ना ते महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सविस्तर समजावून सांगणे हे खूप गरजेचं आहे. नवीन अभ्यास असतो, नवीन सुरुवात असते. नवीन सुरुवातीला काही गोंधळून जायचं नाही, छानपैकी अभ्यास करायचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये यश नक्की मिळणार आहे. मी अन्न खातो, खातो हे काय झालं, क्रियापद झालं. मी अन्न खातो. जर तुम्ही म्हणलं मी अन्न असं जर म्हटलं तर काय अर्थ असणार आहे का वाक्याला, नाही असणार. कारण की मी अन्न पण त्याचं काहीच नाही ना, त्यामुळे त्याला मी अन्न खातो, खातो म्हणजे काय झालं, हे क्रियापद झालं. मी अभ्यास करतो. आता मी अभ्यास फक्त बोललं तर होतं का, नाही. मी अभ्यास करतो हे काय झालं, क्रियापद झालेलं आहे. त्यानंतर बघा मी पाणी पितो, पितो हे काय झालं, क्रियापद झालं. मी गावाला गेलो, मी गावाला गेलो होतं का, आला होता का, काय होतं का, हे ह्याच्यावरून समजते का. कारण की क्रियापद जर नाही दिलं तर आपल्याला ते वाक्याचा अर्थ समजणार आहे का, नाही समजणार. त्याच्यामुळे मी गावाला गेलो हे काय झालं, क्रियापद झालं. मी गाडी घेतली, घेतली हे काय झालं, क्रियापद झालं. मी गाडी घेतली हे काय झालं, क्रियापद झालं. मी बक्षीस मिळवले, मिळवले हे काय झालं, क्रियापद झालं. बघा आता वाक्याच्या शेवटी जे शब्द आलेत ना त्यांना आपण काय केले, क्रियापद म्हणतोय, बरोबर ना. कारण की त्याशिवाय आपल्या वाक्याला अर्थच राहत नाही. त्यामुळे मिळवले, गेलो, घेतली, पितो. आता मी शर्यत धावले काय झालं, क्रियापद झालं. मी स्वयंपाक करते, म्हणजे करते हे सुद्धा काय झालं, क्रियापद झालेलं आहे. मी जेवण करीत आहे, करीत आहे म्हणजे काय झालं, हे क्रियापद झालं. मी गावावरून येतो म्हणजे काय झालं, क्रियापद झालं. बघा अशा प्रकारची जर तुम्ही वाक्य जर तयार केली तर तुम्ही स्वतःहून वाक्य जर तयार केली तर तुम्हाला अजून जास्त अनुभव येणार आहे क्रियापदाचा, क्रियावाचक शब्दाचा. कोणताही असू द्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सर्व घटकाचा तुम्ही जर रेग्युलरी अभ्यास केला तुमच्या डेली यूजमध्ये, म्हणजे तुमच्या रोजच्या वापरामध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या घरामध्ये जे तुम्ही वाक्य वापरले जातात ना तेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदामध्ये
घरामधले वाक्य असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पुस्तकी ज्ञानाची गरज नाही. तुम्हाला घरगुती ज्ञानावरती सुद्धा तुम्ही मराठी व्याकरण खूप चांगल्या प्रकारे शिकू शकता. त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरणाचा हा भाग हा शाळेतील पुस्तकी ज्ञानावर नाही तर घरातील वातावरणावर, घरातील वाक्यांवर अवलंबून असणार आहे. जे तुम्ही घरात बोलताना तेच तुमचे मराठी व्याकरण असते. फक्त त्याला अनुसरून तुम्हाला ज्ञान वाढवायचं असतं की कोणती वाक्य कोणत्या ह्यासाठी हे तुम्हाला शाळेतील पुस्तकी ज्ञानामध्ये मिळतं. परंतु जे तुमचे घरचे जे वाक्य असतात, मी राहतो, मी खातो, मी पितो, मी जातो, मी जाणार आहे, मी येणार आहे, तो उंच आहे, तो बुटका आहे, तो असा आहे, म्हणजे हे जे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद जे आहेत ना ते तुम्हाला जर घरामधल्या तुमच्या वाक्यावरून जर तुम्हाला तयार करता आले तर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आज आपण काय पाहिलेलं आहे बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हा क्रियावाचक शब्दांचा 4 आपण शब्दाच्या जाती पाहिल्या आहेत. आणि ह्या शब्दाच्या जाती तुमच्यासाठी प्रत्येक परीक्षेला खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या घटकाचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर आज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.